अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। फक्त बघा, 16 ऑक्टोबर बुधवार आपल्यापैकी सगळ्यांनाच माहिती असेल की आज कोजागिरी पौर्णिमा आहे। सर्वप्रथम माझ्या सर्वच स्वामी भक्तांना आज असणाऱ्या कोजागिरी पौर्णिमेच्या खूप साऱ्या शुभेच्छा। बघा, प्रत्येक वर्षी नवरात्रीचे 9 दिवस संपले की दसरा असतो आणि दसरा संपला की प्रत्येकाला वेध लागतात ते कोजागिरी पौर्णिमेचे। खरं तर वर्षभरामध्ये ज्या 12 पौर्णिमा येतात त्यापैकी काही पौर्णिमा हा अत्यंत प्रभावी आणि महत्त्वाच्या मानल्या जातात। त्यापैकीच कोजागिरी पौर्णिमा ही विशेष महत्त्वाची असते। या पौर्णिमेला शरद पौर्णिमा किंवा अश्विन पौर्णिमा असेही म्हटले जाते। या दिवशी खरं तर इंद्रदेवांच्या सेवेला, कुबेर देवतांना प्रसन्न करण्याला आणि माता लक्ष्मीला आपल्या घरात स्थिर करण्याला विशेष महत्त्व दिले जाते। कारण या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी दैवी तत्व हे या पृथ्वी तलावरती खूप प्रभावी असते आणि या प्रभावात जर तुम्ही एखादा उपाय किंवा एखादी जर सेवा केली तर ती अत्यंत प्रभावी ठरते। बघा, यावर्षी म्हणजे आज 16 ऑक्टोबरच्या दिवशी बरोबर रात्री 8:40 ही पौर्णिमा जी आहे या पौर्णिमेचा प्रारंभ काल सुरू होत आहे। तर उद्या 17 ऑक्टोबरला संध्याकाळी 6:56 ही पौर्णिमा जी आहे ही समाप्त होत आहे। म्हणजे यावर्षी तुम्ही आजही पौर्णिमा साजरी करू शकतात आणि उद्याच्या दिवशी ही पौर्णिमा साजरी करू शकतात। त्यामुळे आज आणि उद्या दोनही दिवसात पौर्णिमेचे जे काही उपाय असतील ते उपाय तुम्ही करू शकतात। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच पौर्णिमा तिथीवर करावायचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे। बघा, संध्याकाळी तुम्हाला तुळशीच्या मातीत ही एक वस्तू दाबायची आहे। जर ही एक वस्तू तुम्ही आज पौर्णिमा तिथीला, आज किंवा उद्या 2 दिवसात कधीही तुळशीच्या मातीत ही एक वस्तू दाबली तर तुमच्या घरामध्ये अखंड लक्ष्मीचा वास राहील। तुमच्या घरामध्ये अखंड कुबेर दैवत जे आहेत ते प्रसन्न राहतील। घरामध्ये नेहमी सुख समृद्धी येईल, कर्जाचा डोंगर कुठेतरी कमी होईल, कितीही घरामध्ये दारिद्र्य असेल तर ते कुठेतरी नष्ट होत जाईल। तुळशी माता ही भगवान श्री विष्णूंची प्रिय सखी किंवा प्रियजनी असं मानली जाते। जर तुळशीच्या जवळ तुम्ही पौर्णिमा तिथीला किंवा कुठल्याही गुरुवारी किंवा कुठल्याही तुम्ही विशिष्ट तिथीला तुळशीच्या समोर जर काही उपाय आणि सेवा करत असाल तर भगवान श्री विष्णूंची विशेष कृपा तुमच्यावरती प्राप्त होते। आणि ज्या व्यक्तीवर भगवान श्री विष्णूंची विशेष कृपा असते त्या व्यक्तीवर माता लक्ष्मीचा आशीर्वाद किंवा माता लक्ष्मीचा हात हा कायम असतो। आणि जेव्हा माता लक्ष्मीचा हात आपल्यावरती असतो तेव्हा आपल्याला कधीच पैशांची कमतरता भासत नाही, पैशांची चणचण कधी भासत नाही, पैशांची अडचण कधी येत नाही। आता जो उपाय तुम्हाला सांगणार आहे हा वर्षातून एकदाच फक्त पौर्णिमा म्हणजे आपल्या या कोजागिरी पौर्णिमेलाच करता येतो। अत्यंत प्रभावी उपाय आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आज किंवा उद्या 2 दिवसात कधीही तुम्ही हा उपाय जो आहे हा करू शकता। यासाठी सगळ्यात पहिले तुम्हाला तुळशीच्या समोर एक शुद्ध तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावायचा आहे। सगळ्यात अगोदर दिवा प्रज्वलित करून घ्यायचा, कारण कुठलीही पौर्णिमा असेल तर त्या दिवशी दीपदानाला विशेष महत्त्व दिले जाते। त्यानंतर तुम्हाला एका ग्लासमध्ये किंवा एखाद्या पेल्यामध्ये थोडं पाणी घ्यायचे, थोडी हळद घालायची आहे, थोडं दूध घालायचं आहे, अक्षता घालायच्या आहेत आणि हे जे तीर्थ आहे हे तुम्हाला तुळशीला अर्पण करायचं आहे। हे तुळशीला अर्पण करत असताना तुमच्या मनात एखादी इच्छा धरून तुम्हाला तुळशीची प्रार्थना करायची आहे। तुळशीला हे अर्पण करत असताना लक्ष्मीची प्रार्थना करायची आहे, लक्ष्मीची आराधना तुम्हाला करायची आहे। ठीक आहे, इतकं करून झालं की त्याच्यानंतर आपल्याला जी महत्त्वाची वस्तू लागणार आहे ती म्हणजे कवडी। कवडी ही माता लक्ष्मीचं स्वरूप मानली जाते। बाजारातून किंवा जिथे पूजेचं साहित्य मिळतं तिथे कुठेही तुम्हाला कवडी मिळून जाईल। तिथून तुम्हाला एक पिवळी किंवा सफेद रंगाची कुठलीही कवडी चालेल, ही कवडी तुम्हाला घरी आणायची आहे। ह्या कवडीवरती थोडंसं दूध पाणी घालून ही कवडी तुम्हाला थोडी अभिमंत्रित करून जागृत करून घ्यायची आहे। त्यानंतर ह्या कवडीवरती थोडंसं हळदी कुंकू अर्पण करायचं आहे, थोड्या अक्षता अर्पण करायच्या आहेत। आता आपल्या उजव्या हातामध्ये ही कवडी घ्यायची, तुळशीच्या समोर बसून हे करायचं आहे। जिथे तुम्ही बसलेले आहात तिथे तुम्हाला ही कवडी आपल्या उजव्या हातात घ्यायची आहे, हाताची मूठ बंद करायची आहे। त्याच्यानंतर 3 वेळा गायत्री मंत्र म्हणायचा आहे आणि 3 वेळा तुम्हाला श्री सूक्त म्हणायचं आहे। 3 वेळा गायत्री मंत्र, 3 वेळा श्री सूक्त म्हणायचं आणि त्यानंतर अभिमंत्रित केलेली ही कवडी मातीत दाबायची। जिथे
तुळशीचं खोड असेल, बूड असेल, तिथे थोडीशी माती बाजूला करायची आणि त्या मातीमध्ये ही कवडी दाबून द्यायची। आता ही कवडी बरोबर मातीत दाबून दिली की त्यानंतर जिथे ही कवडी दाबलेली आहे तिथेच दिवा लावायचा। जो दिवा ऑलरेडी तुळशी समोर लावलेला आहे तो उचलायचा आणि जिथे ही कवडी दाबलेली आहे त्याच्यावरती आता हा दिवा आपल्याला ठेवायचा आहे। जो दिवा तुम्ही तिथे ठेवलेला आहे त्या दिव्यामध्ये एक चिमूटभर हळद आणि एक अख्खं लवंग घालायचं आहे। तुळशीला आपल्याला 7, 11 किंवा 21 वेळा प्रदक्षिणा घालायच्या आहेत। इतकं करून झालं की त्याच्यानंतर पुढील महत्त्वाचा उपाय, यासाठी तुम्हाला घ्यायचे आहेत लवंगा आणि लाल रंगाचा धागा। 7 लवंगा आणि लाल रंगाचा धागा, लाल रंगाच्या धाग्यात 7 लवंगा गुंफायच्या। प्रत्येक वेळी एक एक लवंग गुंफत असताना म्हणजे त्यामध्ये बांधत असताना तुमच्या मनातील इच्छा व्यक्त करायची। 7ही लवंग त्या धाग्याला बांधायच्या, 7 वेळा तुमची इच्छा व्यक्त करायची आणि 7 लवंगांची माळ ही तुळशीच्या एखाद्या फांदीला गुंडाळायची किंवा तुम्ही त्याच्या बुडाला गुंडाळली तरीही चालेल। त्याच्या बुडाला किंवा फांदीला गुंडाळून त्याला एक गाठ मारायची। त्यानंतर तुम्हाला या पौर्णिमे तिथीपासून म्हणजे आज तुम्ही हा उपाय केलाय किंवा उद्या तुम्ही हा उपाय केलाय तर दररोज त्या दिवसापासून 7 दिवस, दररोज त्या दिवसापासून 7 दिवस त्या तुळशीला बांधलेलं एक एक लवंग काढायचं। समजा आज मी हा उपाय केला तर उद्याच्या दिवशी तुळशीला बांधलेली जी माळ आहे त्यातून एक लवंग मी काढणार आणि तुळशीच्या मातीत ते दाबून देणार। पुन्हा त्याच्या दुसऱ्या दिवशी पुन्हा एक लवंग काढायचं, इच्छा व्यक्त करायची, लक्ष्मीचं स्मरण करायचं आणि तुळशीच्या मातीत ते लवंग दाबून द्यायचं। असं सलग 7 दिवस, आज किंवा उद्यापासून जेव्हा तुम्ही हा उपाय कराल तर तिथून पुढचे 7 दिवस दररोज एक एक लवंग काढायची आणि त्या तुळशीच्या मातीत दाबून द्यायची। जिथे जिथे तुम्ही ही लवंग दाबणार आहात दररोज 7 दिवस तिथे दिवा लावायचा। सलग 7 दिवस, सकाळी करा किंवा संध्याकाळी करा, कुठल्याही वेळात करा चालेल, पण वेळ एकच ठेवा। पण सलग 7 दिवस त्याच लवंगेवरती त्याच ठिकाणी तुम्हाला दिवा लावायचा आहे। 7 दिवसांत तुमच्या घरामध्ये असंख्य पटीने तुम्हाला अनुभव येईल। घरातील अवलक्ष्मी घराच्या बाहेर जाईल, घरातील दरिद्रता कमी होत जाईल, गरिबी कुठेतरी कमी होत जाईल, मनातील इच्छा पूर्ण होईल, लक्ष्मी तुमच्याकडे आकर्षित होईल, पैशांची चणचण कुठेतरी कमी होत जाईल, अडथळे विघ्न दूर होतील आणि तुमच्या घरामध्ये अखंड लक्ष्मीचा वास राहील। खूप सोपा उपाय आहे बघा। लवंग ही माता लक्ष्मीला सर्वात प्रिय आहे। पौर्णिमा तिथीला लवंगाचा उपाय हा लाखात एक आहे। जेव्हा अशा पद्धतीने लवंगाची माळ तुम्ही तुळशीला बांधाल, इच्छा व्यक्त करून तुमची कितीही कठीण इच्छा असणारी इच्छा लक्ष्मीपर्यंत पोहोचली जाईल आणि जेव्हा तुमची इच्छा लक्ष्मीपर्यंत पोहोचली जाईल तेव्हा ती कितीही कठीण असणारी इच्छा पूर्ण होईल। या उपायाने तुमचे धनाचे मार्ग खुले होतील आणि अखंड तुमच्या घराचं संरक्षण होईल, कारण तुळशी माता ही घराचं संरक्षण करते। घरावर आलेलं कुठलंही मोठं संकट असेल तर ती स्वतःवर घेते आणि आपल्या घरातील सर्व सदस्यांना सुरक्षित ठेवते। म्हणून बऱ्याच वेळा ती सुकते, बऱ्याच वेळा ती वाळते, कारण घरावर ओढावलेलं मोठ्यातील मोठं संकट ती स्वतःवर घेते। जेव्हा तुळशीच्या मातीत ह्या वस्तू दाबाल तेव्हा नेहमीच तुमच्या घरामध्ये असणारी तुळशी माता ही जागृत राहील आणि ती नेहमीच तुमच्यावरती आशीर्वादाचा किंवा ज्याला म्हणतो की नेहमीच तुमच्यावरती सुखाचा, आशीर्वादाचा, भरभराटीचा वर्षाव करत राहील। खूप साधा सोपा उपाय आहे, नक्की करा। श्री स्वामी समर्थ।